अमरावती शहरातील मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रमाण वाढले असल्याने डेंग्यू सदृश्य रोगांची भीती निर्माण झाली आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण निघत असल्याचं दिसत असताना यावर भाजपचे माजी मनपा घटनेत व भाजपचे नेते तुषारजी भारतीय यांनी या संदर्भात विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे। नाल्याचा प्रश्न मोठा असून व्यवस्थित नियोजन न केल्याने व स्थानिक बडनेरा मतदारसंघातील साईनगर भाग त्यांना यावर नियोजन न केल्याने कोणतेही विशेष बैठक न झाल्यास समस्या संदर्भात हा प्रश्न निर्माण झाला आहे, असा त्यांनी आरोप केलेला आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून अमरावती महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नावाची व्यवस्था नाहीये, कारण की निवडणुका झाल्या नाही। त्यामुळे प्रभागामध्ये कॉलन्यांमध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे बघण्याची जी एक व्यवस्था होती ती आज सध्या नाहीये आणि प्रभाग इतके मोठे झाले आहे। पहिले प्रभाग वाईज टेंडर होतं, आता झोन वाईज टेंडर झालं आणि ज्यावेळेला झोन वाईज टेंडर झालं त्यावेळी लक्षात असं आलं की प्रभागामध्ये मागच्या वेळी 5 फॉगिंग मशीन होत्या, आता एका झोन मध्ये एकच फॉगिंग मशीन। प्रत्येक प्रभागामध्ये 10 स्प्रे मशीन होत्या, आता पूर्ण झोन मध्ये फक्त 10 स्प्रे मशीन आहे। त्यामुळे साफसफाईच्या संदर्भामध्ये जे टेंडर निघालं ते कुठल्या मूर्खाने काढलं हेच कळत नाही। कुठेच माणसाचा उल्लेख नाही की किती माणसं त्याच्यामध्ये पाहिजे, किती माणसाच्या माध्यमाने स्वच्छता झाली पाहिजे, फक्त स्वच्छता झाली पाहिजे असा उल्लेख आहे। तर मग स्वच्छता झाल्याचे मापदंड काय आहेत त्याचा पण उल्लेख। आणि म्हणून हे जे अर्धवट काढलेलं टेंडर आहे ते जनतेच्या सोयी सुविधेसाठी नाही। खरं पाहिलं तर मी मडावी मॅडमचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगला टास्क हाती घेतला आहे। मला त्यांना विनंती अशी आहे की प्रत्येक प्रभागामध्ये तक्रार निवारण केंद्र मागच्या टेंडर मध्ये होतो, त्यांचा टोल फ्री नंबर होता, तो सगळ्यांना द्यायचा अशी व्यवस्था होती। आता प्रत्येक प्रभागामध्ये तशी व्यवस्था झाली पाहिजे, कारण की आताच्या टेंडर मध्ये असा उल्लेख आहे की मनपा जसे आदेश देतील तसतसे ते काम करतील। त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये एक तक्रार निवारण केंद्र, त्याचा नंबर सर्वांना असला पाहिजे। प्रत्येक प्रभागामध्ये 5 फॉगिंग मशीन, तेही हँडल करणारं, गाडीवरचं नको, म्हणजे गल्ली बुळात सर्व्हिस गल्ली मारता येईल, कारण की आता मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। त्याला सुरुवाती झाली आणि म्हणून एक वेगळे टीम सफाईची फॉगिंग करणारी ती जर करता आली तर ती केली पाहिजे। आणि मला आठवतं की यावेळी देवीदास पवार साहेब पालकमंत्री होते, आयुक्त होते, आणि चंद्रकांत दादा पाटील ज्यावेळी पालकमंत्री होते त्यांना एक निवेदन दिलं होतं की हे जे नाले आहेत मोठे, अंबा नाल्यापासून सगळे, त्यातला जो कचरा आहे तो कचरा भिंतीला लावून देतात आणि विषय संपला, पैसा विनाकारण खर्च होतो। आणि म्हणून ते उचलून नेणे, त्याच्यावर प्रोसेस करणे, याचे एक DPR बनवला पाहिजे आणि राज्य त्याच्या निधीची मान्यता घेतली पाहिजे, मागणी केली पाहिजे। 15 वर्ष झाली बडनेरा मतदारसंघातल्या आमदारांनी या संदर्भात काय केलं, खरं पाहिलं तर हा प्रश्न आता जनता विचारते। याची मागणी का नाही झाली? नाले मोठे नाले सफाई करून त्याची प्रोसेस करण्याची, या संदर्भात कोणीच पत्रव्यवहार केला नाही, या संदर्भातली मीटिंग लावली नाही। खऱ्या अर्थाने बडनेरा मतदारसंघ, साईनगर असेल, गडगडेश्वर असेल किंवा राजापेठचा परिसर असेल, हे सगळं राम भरोसे सुरू आहे। आणि एवढीच विनंती आहे की जुनं टेंडर आणि नवीन टेंडर यामध्ये ही तफावत जी झाली आहे ती तफावत दुरुस्त करून अमरावतीकर जनतेला दिलासा दिला पाहिजे, याची आवश्यकता आहे। साईनगर भागात मोठ्या प्रमाणात मच्छराचे प्रमाण वाढले असून नाल्या व रोडवर पाणी साचल्याने टक्के साचले आहे। नवीन रोडचे बांधकाम झाल्याने पाण्याचा मार्ग किंवा रेफरी टाकल्यानंतर एकाच जागी जमा होत असल्याने जाण्या येण्याचा मार्ग नागरिकांचा कठीण होत आहे। सतत पाऊस सुरू असताना मात्र या समस्येला शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। यावर त्वरित मनपा प्रशासनाने उपाययोजना करावी। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी नसल्याने, नगरसेवकास नसल्याने विकासही कुठला आहे व हा प्रश्न निर्माण झाला आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।